पाहू शकता ते किती सुंदर नथ दिसते। तुम्हाला जर मला सांगितल्याप्रमाणे माझ्या स्टुडंटला हे एडी स्टोन साठी घेतलेले आपण डायमंड आहेत, तुम्हाला जसे हवेत तसे तुम्ही घेऊ शकता। आणि ही वायर तर आपल्याला, आणि हा लूप कसा बनवायचा हाही शिकवलेला आहे मी। पहिला राऊंड करू ना त्याला पाठीमागे हे करायचं आहे लूपला। आता हा स्टोन आहे, मी तुम्हाला सांगितलेल्याप्रमाणे साडी पिन जी आहे त्याप्रमाणेच याला कव्हर करायचं आहे। ओके, ह्याला फिरवून घ्यायचं म्हणजे जेणेकरून तो हलणार नाही। आणि इथे आपण त्या लूपला फिट करून घ्यायचं आहे, हे बघा। आणि इथे हे जे होल दिसतात तिथून आपल्याला काढायचं आहे आणि हे फिटिंग करून घ्यायचं आहे। बघून घ्यायचं आपल्याला कसं आहे फिटिंगचं। हे फास्ट केलं, ते फास्ट करून टाकायचं। ओके, तर बघताय तुम्ही आता हे फिटिंग हलत नाहीये। मी तुम्हाला शिकवताना नथ दाखवल्याप्रमाणे कुठलीच गोष्ट हलली नाही पाहिजे तसं फिटिंग करायचं। आता हा एक स्टोन आहे, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बाजारामध्ये 40, 50, 60 रुपये, 80 रुपये याप्रमाणे तुम्ही घ्याल तसं स्टोन आहे। आणि इथे जाऊन इथे ही जे होल आहे त्यातून पास करून घ्यायचं। आणि कधीही तारेला पहिलं दोन्ही बाजूने, मी शिकवताना प्रत्येक वेळेस म्हटलं आहे, पहिलं दोन्ही बाजूने याला फिटिंग करून घ्यायची। तारे सकट आपण हा फिट करतोय, हे पाहताय। ओके, तर हेही असं फिट झालेलं आहे। ओके, तर ह्याला थोडंसं अंगठ्याने बेंड करायचं आणि हा दुसरा फूल मला इथे लावायचा आहे। तर मी काय करेन, इथून हे पास करून घेईल होलमधून। हे दोन्ही स्टोन आपले फिटिंग झालेले आहेत आणि तिसरा स्टोन आपल्याला इथे ठेवून फिटिंग करायचं आहे। तर त्याच होलमधून पास करायचा। तर हे आपण फिटिंग केलेलं आहे आता। आणि जे ओरिजिनल नथ असतात त्याला एक फिनिशिंग असते, तर हे आपल्याला एक फिनिशिंगसाठी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ह्याला गोल राऊंड करून घ्यायचं आहे की जेणेकरून हे छान फिटिंग होईल। दिसतंय ना तुम्हाला, इथे एक छानसं लूक तयार झालेला आहे। ओके, तर हे एवढं करून इथे आपल्याला कटरच्या सहाय्याने कट करून घ्यायचा आहे। आणि हा जो लूप आहे मी तुम्हाला सांगितलंच आहे, अंगठ्याच्या इतकाच हा घेऊन ह्याला बेंड करायचा। ओके, एक आणि हे दोन, आणि याला ह्याच्याकडे बेंड करायचं। ज्यावेळेस हे दोन्ही एकमेकासमोर बेंड होतील तर तुमची प्रेसची नथ एकदम छान बसेल। मग तुम्ही ज्यावेळेस बसत नाही नथ तर समजायचं की हा जो बेंड आहे तो नीट नाही झालेला, तर ह्याला त्याच्याकडे बेंड करून घ्यायचं। तर तुम्ही पाहू शकता किती छान। तर आपण या क्रिस्टलमधून हे काढत आहोत। तर बघा तुम्ही, हे इथे एक छानसं डिझाईन तयार झालेलं आहे। तर असंच तुम्ही इथे आणि इथे करायचं आहे। सर्व मी इथे जोडून घेतले आहे। तुम्हाला जशी डिझाईन हवी आहे, आणखीन काही करायचं असेल तर तुम्ही डेकोरेट करू शकता। तर